मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मालिकांमधील एक दमदार आणि प्रभावी अभिनेत्री, कधी खलनायिका, कधी मजबूत स्त्रीची भूमिका, आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे नाव म्हणजे हर्षदा खानविलकर. पण तुम्हाला माहित आहे का, अभिनेत्री होण्यासाठी त्यांनी शिक्षणही सोडले होते आणि त्या निर्णयामुळे त्यांच्या आईने तब्बल 6 महिने त्यांच्याशी बोलणं बंद केलं होतं. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास. हर्षदा खानविलकर यांचा जन्म 2 जुलै 1973 रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव हर्षदा अशोक खानविलकर आहे. त्या मुंबईतील लालबाग परिसरात वाढल्या. त्यांचे वडील बँकेत नोकरी करत होते आणि आई शिक्षिका होती. लहानपणापासूनच हर्षदा यांना अभिनय आणि नाटकाची आवड होती. त्यांचे बालपण संयुक्त कुटुंबात गेले आणि त्यातूनच त्यांना संस्कार आणि आत्मविश्वास मिळाला. हर्षदा यांनी आपले शालेय शिक्षण दादर येथे पूर्ण केले. यानंतर त्यांनी कीर्ती कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि पुढे कायद्याचा अभ्यास सुरू केला. परंतु नशिबाने त्यांच्यासाठी वेगळाच मार्ग ठरवला आहे. त्यांना पहिली संधी मिळाली दर्द या हिंदी मालिकेत. यानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आणि हळूहळू मराठी मालिकांमध्ये वळल्या. अभिनयाची संधी मिळताच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. कायद्याचे शिक्षण सोडून अभिनय क्षेत्र निवडले. हा निर्णय त्यांच्या आईला अजिबात पसंत नव्हता. त्यामुळे त्यांच्या आईने जवळपास 6 महिने त्यांच्याशी बोलणे बंद केले होते. पण हर्षदा यांनी आपली जिद्द सोडली नाही. 1999 साली त्यांना मिळाली मोठी संधी. मराठीतील प्रसिद्ध मालिका आभाळ माया ही मालिका त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरली. यानंतर त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. हर्षदा खानविलकर यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे, जसे की पुढचं पाऊल, कळत न कळत, ऊन पाऊस, घरकुल, रंग माझा वेगळा, लक्ष्मी निवास, पुढचं पाऊल, लक्ष्मी निवास, पुढचं पाऊल या मालिकेत त्यांनी साकारलेली अक्कासाहेब ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. अभिनयाबरोबरच त्या प्रोड्युसर आणि कॉस्ट्युम डिझायनर म्हणूनही काम करतात. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी कॉस्ट्युम डिझाईनही केले आहे आणि त्या बिग बॉस मराठी 2018 मध्ये सहभागी झाल्या होत्या. एक साध्या कुटुंबातून आलेली मुलगी जिने स्वप्नांवर विश्वास ठेवला आणि संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण केली. आज हर्षदा खानविलकर मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक मजबूत आणि आदर्श अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. तुम्हाला हर्षदा खानविलकरचा हा जीवनदायी प्रवास कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.